नमस्कार. आबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. लोकांना कुठला नेता आवडतो? जो त्यांच्यावर हुकूमत गाजवेल, की जो त्यांना स्वातंत्र्य देईल, की जो त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करेल. जगात इतिहासात आणि सध्या बरेच नेते होऊन गेलेत, बरेच नेते आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर आपण अब्राहम लिंकनचा उल्लेख करू शकतो, चर्चिलचा उल्लेख करू शकतो, शिवाजी महाराजांचा उल्लेख करू शकतो, पेशवे बाजीरावांचा उल्लेख करू शकतो. हे सगळे आपापल्या परीने थोर नेते होते. त्यांनी लोकांना आपल्या बरोबर नेलं. प्रत्येकाची जी पद्धत होती ती वेगवेगळी होती. अब्राहम लिंकन हे तसं म्हटलं तर सौम्य विनोदी व्यक्तिमत्वाचे होते. या उलट जर चर्चिलचं नेतृत्व आपण बघितलं तर ते नेतृत्व आक्रमक असं होतं. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाबद्दल तर बोलायलाच नको. वेळी प्रसंगी कठोर, वेळी प्रसंगी प्रेमळ, मात्र सर्वांना घेऊन जाणारं असं ते नेतृत्व होतं. आधुनिक इतिहासात जर आपण बघितलं तर भारताच्या बाबतीत बघायचं झालं तर टिळक, नंतर सावरकर, गांधीजी, नेहरू, सरदार पटेल यांनी पण एक प्रकारे नेतृत्व केलं, वेगवेगळ्या प्रकारे नेतृत्व केलं. प्रत्येकाचा नेतृत्वाचा बाज हा वेगवेगळा होता. सध्याच्या जगामध्ये जे काही जागतिक नेते आहेत किंवा ज्यांना जागतिक वलय लाभलेलं आहे असे नेते, तर त्याच्यामध्ये आपल्याला अग्रक्रमाने ट्रम्पचं नाव घ्यावं लागतं. अर्थात ट्रम्प जागतिक नेते असं मी म्हणणार नाही, पण ट्रम्प हे नेहमी चर्चेत असतात. तसंच पुतीन यांचं नाव घ्यावं लागतं. आपल्याकडे नरेंद्र मोदींचं नाव घ्यावं लागतं, की त्यांनी जागतिक राजकारणावर आपला ठसा उमटवलेला आहे. तर अशाच या नेत्यांपैकी एका नेत्यावरच्या पुस्तकावर मी आज बोलणार आहे. सदर पुस्तक हे सगळ्यांना परिचित श्रीयुत गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं आहे. ते लोकसत्ताचे संपादक आहेत, पण त्याचबरोबर त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास पण खूप चांगला आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती असेल की मध्य पूर्वेतील तेलाच्या राजकारणावर त्यांनी जी 2 पुस्तकं लिहिली होती, हा तेल नावाचा इतिहास आहे आणि एका तेलियाने, ही दोन्ही पुस्तकं वाचक विश्वामध्ये गाजलेली पुस्तकं आहेत. तसंच त्यांचं टाटायन हे टाटा समूहावर लिहिलेलं जे पुस्तक आहे ते पण वाचनीय आहे. त्याचप्रमाणे लोकसत्तामध्ये अन्यथा नामक त्यांचं एक पाक्षिक चालतं. त्या पाक्षिकामध्ये ते आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेतात. तर ते पण सदर वाचनीय असतं निश्चितच. मात्र फक्त या लेखकाची एक मला भासणारी उणीव अशी आहे की गिरीश कुबेर हे भारताबद्दल नेहमी नकारात्मकच लिहितात. भारतामधल्या कुठल्याही चांगल्या उपक्रमावर त्यांची काहीतरी नकारात्मक टिप्पणी असतेच. ही एक गोष्ट सोडली तर एकूणच त्यांचा लेखन प्रवास जो आहे तो वाखाणण्याजोगा आहे. तर या गिरीश कुबेरानेच रशियातले सर्वोच्च नेते व्लादिमीर पुतीन यांच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तक तसं बऱ्यापैकी जुनं आहे. पुस्तकाचं नाव आहे पुतीन, महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान. सध्या पुतीन गेले 2 वर्ष युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे सतत चर्चेमध्ये असतात. त्याच्यामुळे सध्याच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक वाचणं हे निश्चितच
आनंददायी ठरू शकेल किंवा आपल्याला अधिक माहिती या पुस्तकाद्वारे मिळू शकेल. तर आता आपण पुस्तकाकडे वळूया. तर सदर पुस्तकात रशियाचे सध्याचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाचा साम्यवाद, तिथली साम्यवादी राजवट, रशियाचा पूर्वीचा इतिहास, नंतर स्टालिन, क्रुश्चेव, ब्रेझनेव, गोर्बचेव, येल्सिन यांच्या सत्ताकाळाचा आढावा इत्यादी प्रास्ताविकाने पुस्तकाची सुरुवात होते. की प्रत्येक कालखंडामध्ये म्हणजे साम्यवादापूर्वीचा रशिया कसा होता, साम्यवाद आल्यानंतर अनुक्रमे स्टॅलिन, क्रुश्चेव, ब्रेझनेव आणि सगळ्यात शेवटी गोर्बाचेव. जेव्हा गोर्बाचेव आले आणि तेव्हा रशियाचं विघटन झालं, म्हणजे USSR जो होता, सोव्हिएट रशिया, त्याचं विघटन होऊन फक्त रशिया राहिला. तर तोपर्यंतचा प्रवास लेखकाने एक पार्श्वभूमी म्हणून सुरुवातीला आपल्याला सांगितलेला आहे. त्यानंतर KGB मधील एका सामान्य अधिकाऱ्याच्या पदापासून रशियाच्या अध्यक्ष पदापर्यंतचा पुतीन यांचा प्रवास कसा झाला याचा आढावा लेखकाने घेतलेला आहे. हा आढावा घेतानाच त्याने पुतीन याच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेखकाच्या मते चेचन्यामधील संघर्ष, मॉस्को मधील ओलीस प्रकरण हे सर्व पुतीन यांनी घडवून आणलेले प्रसंग होते. का तर स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी. पुतीन हे अतिशय आत्मकेंद्री, विरोध सहन न होणारे असे गृहस्थ आहेत. आपल्या विरोधकांना निपटून टाकण्यासाठी पुतीन कुठल्याही थराला जाऊ शकतात. हे लेखकाने विविध उदाहरणांद्वारे दाखवून दिलेलं आहे. थोडक्यात रशियामधली लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य वेगळी असून हा वरवरचा देखावा आहे. माध्यम स्वातंत्र्याची पण पूर्णपणे गळचेपी झालेली आहे. पुतीन यांनी अनेक वैध आणि अवैध मार्गांचा वापर करून सत्तेतील आपलं स्थान भक्कम केलेलं आहे. थोडक्यात सध्या रशियात अघोषित हुकुमशाही असून साम्यवादी राजवटीप्रमाणेच संशयाचे व दहशतीचे वातावरण आहे असं लेखकाने मांडलेलं आहे. आणि हे सर्व मांडता पुतीन यांच्या जीवनातले विविध प्रसंग, सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी केलेले विविध उपाय किंवा विरोधकांना चिरडण्यासाठी त्यांनी योजलेल्या क्लुप्त्या याचा पण आढावा लेखकाने घेतलेला आहे. साम्यवादी राजवट कोसळल्यानंतर येल्सिन यांच्या कारकिर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात रशियाने आपलं महासत्ता हे स्थान गमावलेलं होतं आणि त्याचे दुष्परिणाम आपण बघितलेले आहेत. की रशियाचं विघटन झाल्यानंतर अमेरिका शिरजोर झाली आणि आपणच सगळ्या जगाचे राजे या न्यायाने अमेरिका वागू लागले. आणि जगामध्ये जो काही हलकल्लोळ माजला, म्हणजे याच्यामध्ये इराक मधलं युद्ध असो, नंतर आणखी काही बऱ्याच घडामोडी असो, अमेरिकेला कोणाचाही चाप उरलेला नव्हता. अशा परिस्थितीत येल्सिन यांनी रशियाचं अंतर्गत स्थान मजबूत केलं. रशियामधील गॅस आणि तेलाच्या साठ्याचा उपयोग करून रशियाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं. रशियाला सर्व अडचणीतून बाहेर काढून पुन्हा मानाचं स्थान प्राप्त करून दिलं. नाही म्हटलं तरी आता सुद्धा आपण जेव्हा बघितलं की इस्रायल आणि इराण हा जेव्हा संघर्ष चालू झाला, तेव्हा इस्रायलने धमकी दिलेली होती की आम्ही इराणच्या अणुकेंद्रकांवर किंवा अणुकेंद्रांवर हल्ला करू. तेव्हा रशिया पुढे आला आणि रशियाने सांगितलं की असं काही करू नका, आणि त्याच्यामुळे इस्रायलला गप्प बसावं लागलं. हे आपण आत्ता अनुभवलेलं आहे. पुतीनना रशियाला पूर्वीचं वैभव परत मिळवून द्यायचंय. जे काही रशियामधून फुटून बाहेर निघालेली जी इतर राष्ट्र आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ
12 का 13 वेगवेगळी राष्ट्र रशियामधनं फुटून बाहेर पडली. कझाकिस्तान असेल, उझबेकिस्तान असेल, ताजिकिस्तान असेल, युक्रेन असेल. तर ती परत आपल्यात सामील करून घ्यायचा काहीतरी प्रयत्न पुतीन करत असावेत असं सध्याच्या तरी हालचालीवरनं वाटतंय. युक्रेनवरील हल्ला हा त्याचाच एक भाग असावा. किंबहुना युक्रेनला युरोपचा वाढता पाठिंबा, अमेरिकेचा वाढता पाठिंबा आणि याच्यामुळे युक्रेन नाटोमध्ये सामील होण्याची भीती आणि जर समजा युक्रेन नाटोमध्ये सामील झालं तर नाटो हे रशियाच्या सीमेवर येऊन उभं राहील आणि रशियाला धोका उत्पन्न होईल ही कुठेतरी पुतीन यांना या धोक्याची जाणीव झालेली असल्यामुळे त्यांनी युक्रेनवर हल्ला केला. पण एकूणच रशियाचं स्थान अबाधित ठेवणं हा पुतीनचा पहिला प्रयत्न आहे. तर आता ही जी काही स्वातंत्र्याची गळचेपी वगैरे वगैरे हे मुद्दे जे लेखकांनी मांडलेले आहेत, मग रशियन जनतेला हे जाणवत नसेल का? किंवा आता जवळजवळ गेले 20 वर्ष पुतीन आपलं स्थान अबाधित ठेवून आहेत. मग तरी सुद्धा रशियामध्ये उठाव का होत नाहीत? किंवा रशियामध्ये मोठ्या प्रमाणात चळवळी का होत नाहीत? तर याचं कारण असं असावं का, की सामान्य जनतेला आपल्या रोजीरोटीबद्दल काळजी असते. जोपर्यंत वरिष्ठ नेते किंवा राजकीय नेते त्यांच्या त्यांचं दैनंदिन जीवन सुसह्य करतात किंवा सुसह्य अवस्थेत ठेवतात किंवा आपल्या देशाची प्रतिष्ठा जागतिक व्यासपीठावर वाढवतात, तर असे नेते लोकांना नेहमीच आवडत असतात. त्यांना बाकी राजकीय घडामोडींशी विशेष देणं घेणं नसतं. पण आपल्या देशाचा सन्मान हा कायम राहिला पाहिजे, आपलं जीवन सुसह्य राहिलं पाहिजे, या काही मूलभूत अपेक्षा लोकांच्या असतात आणि पुतीन त्या अपेक्षांवर कुठेतरी खरे उतरलेत आणि त्याच्यामुळे निवडणुकीतले गैरप्रकार वगैरे वगैरे हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या जरी आपण अध्यारूत धरल्या तरी सुद्धा अजून सुद्धा रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष दिसतोच असं नाही. आता पुतीन यांची ताकद एवढी वाढलेली आहे की जर तुम्हाला आठवत असेल की जेव्हा अमेरिकेच्या 8 वर्षापूर्वीच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या, जिथे ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन हे दोघं प्रतिस्पर्धी एकमेकाशी लढत होते, तेव्हा अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये पण पुतीन यांनी हस्तक्षेप केला असा एक प्रवाद होता. तो कितपत खरा खोटा मी सांगू शकत नाही, पण असा एक प्रवाद होता. म्हणजे थोडक्यात पुतीन यांनी स्वतःची ताकद ही एवढी वाढवलेली आहे. भारताच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर पुतीन हे नेहमी भारताला सहकार्य करण्याच्या धोरणाच्या बाजूनेच राहिलेले आहेत. भले त्यांची चीनशी मैत्री वाढो, भले त्यांनी काही काही ठिकाणी भारत विरोधी थोडीफार भूमिका जरी घेतली तरी सुद्धा रशिया हा एकच देश असा आहे की जो भारताबरोबर रुपयामध्ये व्यापार करतो, भारताला तेलाचा पुरवठा करतो, की जेव्हा युक्रेन आणि रशिया युद्ध पेटलं तेव्हा युरोपियन देशांनी रशियावर तथाकथित बंदी घातली किंवा अमेरिकेने पण रशियावर निर्बंध लादण्याची घोषणा केली. आता ते निर्बंध कितपत लादले गेले, त्याच्यामुळे रशियाचा काय तोटा झाला वगैरे 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 हे वादाचे मुद्दे आहेत. की ठीक आहे, घास सरळ नाही तर मागून घेता येतो हे युरोपने दाखवून दिलं की आता सध्या रशियातलं तेल भारतात येतं, भारतात त्याचं शुद्धीकरण केलं जातं आणि ते युरोपमध्ये जातं. तर थोडक्यात काय होतं की युरोप तेल अजून रशियाकडनंच घेतं. तर अर्थात ठीक आहे, म्हणजे हे आर्थिक तडजोडी, राजकीय घडामोडी वगैरे वगैरे हे विषय जर वेगळे ठेवले तर आपल्या दृष्टीने जर बघायचं झालं भारताच्या दृष्टीने तर पुतीन हे आपल्याला सहाय्यकारीच ठरलेले आहेत. हा, अर्थात युक्रेनमध्ये जो त्यांनी हल्ला केलाय वगैरे वगैरे त्या बाबतीत भारताने पण अगदी थेटपणे नाही पण योग्य ठिकाणी रशियाचा विरोधच केलेला आहे आणि आपल्या पंतप्रधानांनी रशियामध्ये जाऊन पुतीन यांना समजुतीच्या 2-4 गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि युक्रेन आणि रशिया युद्ध मिटावं अशी अपेक्षा भारताने व्यक्त केलेली आहे. तर असे हे पुतीन. तर गिरीश कुबीर आणि
त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पुतीन यांची काळी बाजूच जास्तपणे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात कुठल्याही राजकीय नेत्याच्या बाबतीत पूर्णपणे काळं पांढरं असं करता येत नाही. त्याच्यात राखाडी छटा पण असतातच. तर हे लक्षात घेऊन आपण हे पुस्तक वाचावं. हे पुस्तक वाचल्यावर निश्चितच आपल्याला जास्तीची माहिती मिळेल, रशियाबद्दल जास्त माहिती मिळेल, पुतीनच्या व्यक्तिमत्वाचा परिचय होईल आणि मग त्या परिप्रेक्ष्यातून आपण पुतीनकडे थोड्या तटस्थ नजरेने बघून त्यांच्या व्यक्तिमत्वाचं किंवा त्यांच्या नेतृत्वाचं विश्लेषण करू शकू. तर मंडळी, जरूर हे पुस्तक वाचा. हे पुस्तक तुमच्या वाचनात आलं तर तुमचा पण अभिप्राय मला कळवा. वाचत राहा, स्वस्थ राहा, सुखी राहा. धन्यवाद.